भारतीय जनता पार्टी खालापूर मंडळ अध्यक्षपदी सनी यादव यांची नियुक्ती करण्यात आली असून भारतीय जनता पार्टी सध्या पक्षवाढीसाठी प्रयत्न करताना दिसत आहे। कामाचे बोला असे बोलणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्विट करीत मनसे नेते राजू पाटील यांनी काही कामे सांगितली असून ही कामे कधी होणार असल्याचा प्रश्न उपस्थित केला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून यावेळी कुडाळ नवीन एसटी बस स्टँडच्या मैदानावर संध्याकाळी 4 वाजता शिवसेना कार्यकर्त्यांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे। नागपूर येथे भाजप युवा मोर्चाकडून काँग्रेस पक्षाकडून नॅशनल हेरॉल्डच्या माध्यमातून 2000 कोटींचा घोटाळा केला याबाबत काँग्रेस पक्ष आणि गांधी परिवाराने उत्तर द्यावे यासाठी नागपुरात आंदोलन। चांदवड तालुक्यातील 90 ग्रामपंचायतीच्या मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीकरिता सुधारित अनुसूचित जाती जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गाकरिता ग्रामपंचायत निहाय सरपंच आरक्षण निश्चित करून महिलांसाठी जागा राखून ठेवण्याची कार्यवाही जाहीर केली। सोलापूर जिल्ह्यातील सर्वत्र अवैध वाळू उपसा करण्यात येत असून उपसा थांबवण्यासाठी पोलिसांनी आणि महसूल विभागातील लोकांनी काम केले पाहिजे। तस्करांना मदत केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल असे वक्तव्य जयकुमार गोरे पालकमंत्री यांनी केले। कोल्हापूरकर अनेक वर्षापासून साताऱ्यातील महाराणी ताराराणीच्या समाधीसाठी प्रयत्न करत असून 2017 मध्ये सातारा जिल्हा नियोजन मंडळाकडून 92 लाख निधी मंजूर झाला होता। मात्र अद्यापही ताराराणीच्या समाधीचे संवर्धन करण्यात आलं नसल्याची माहिती समोर आल्याने मंत्री हसन मुश्रीफ यांनी कामाचा आढावा घेतला। ठाणे शहरामध्ये उंच इमारती वाढत आहेत आणि या इमारतींना महानगरपालिका वापर परवाना देखील देत असून वापर परवाना जर थांबवला आणि उंच इमारती बांधकाम आणि बेकायदा इमारतींचे बांधकाम थांबवले तरच ठाणे शहरातील पाण्याचा प्रश्न तुर्तास मार्गी लागू शकतो असे वक्तव्य संजय केळकर यांनी केले। पुण्यातील भोर तालुक्यात असलेल्या राजगड वॉटर स्पोर्ट्समध्ये 30 फूट उंचीवरून खाली पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या भीषण अपघातामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे। भिवंडी ग्रामीण भागातील तालुका पोलीस ठाण्यात खऱ्या गुन्ह्याऐवजी खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असून खऱ्या गुन्ह्यांमध्ये टाळाटाळ होत असल्याचा आरोप भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हस्के उर्फ बाळूमामा यांनी केला आहे। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तिवसा पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांच्या वाहनाच्या धडकेमुळे जितू आळसपुरे या तरुणाचा मृत्यू झाल्याने काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची भेट घेऊन तक्रार केली। सध्या उमरखेड तालुक्यात पाणी टंचाईने तीव्र रूप धारण केले असून पैनगंगा नदीत पात्रात पाणी नसल्याने नदीकाठावरील गावांना तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न जटिल बनत असल्यामुळे प्रशासनाने गंभीर दखल घेऊन गावांना 3 दिवसात पाणी मिळाले पाहिजे असे वक्तव्य आमदार किसनराव वानखडे यांनी केले। राज ठाकरे यांची मुलाखत 1.5 महिन्यापूर्वीच असून शाळकरी मुलांप्रमाणे कोणत्याही अटी शर्तीवर तडजोड करीत असे मला वाटत नसल्याने वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी सोलापूर येथे केले। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या विविध सर्व्हिस सेंटरला पाणी वापरण्यापासून बंदी घालत आली असून अशा प्रकारच्या नोटीस सर्व्हिस सेंटर चालकावर बजावण्यात आल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। महानगरपालिका जबरदस्ती करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या पद्धतीत आंदोलन करेल असे सुहास देसाई यांनी महानगरपालिकेला इशारा दिला। नाशिक महानगरपालिकेच्या गेटवर मनसेने घंटानाद आंदोलन केले असून नाशिकच्या समस्या सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतल्याची घोषणा केली होती, परंतु रस्त्यावरील खड्डे आणि इतर समस्यांबाबत महानगरपालिका काम करत नसल्याने मनसेकडून घंटानाद आंदोलन करण्यात आले। 2.5 लाखापेक्षा कमी उत्पादन असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देणार असल्याचे वक्तव्य मंत्री अदिती तटकरे यांनी पुणे येथे बोलताना दिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी अमेरिकेला गेलो होतो। तेथे युनायटेड ऑफ मिशनने मला आमंत्रित केले होते।
त्यावेळेस अमेरिकेच्या नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे करण्याची विनंती माझ्याकडे केली असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले। मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात येत असलेल्या 93 फूट उंचीच्या शिवपुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून 1 मे रोजी लोकार्पण होण्याची शक्यता आहे। IPL 2025 मध्ये झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघावर 39 धावांनी केली मात। अमेरिकेत एअरपोर्टवर डेल्टा एअरलाइन्सच्या एका विमानात अचानक आग लागली। यावेळी विमानात 282 प्रवासी होते। वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठी जीवितहानी टळली।